सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 15 ऑक्टोबर 2025. पावर्ड बाय बिवोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. साताऱ्यात 80 वर्षाच्या आजोबा डिजिटल अरेस्ट. चोरट्यांनी 5 लाख उकळले. आतंकवाद्यांनी बँक खाते वापरल्याचे सांगून साताऱ्यात 80 वर्षीय आजोबांना डिजिटल अरेस्ट करून त्यांच्याकडून 5 लाख रुपये लुटण्यात आले आहेत. महिनाभरापूर्वी साताऱ्यात सेवानिवृत्ती पोलिसाला डिजिटल अरेस्ट करून 5 लाख रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्याने साताऱ्यातील वयोवृद्ध लोक सायबर चोरट्यांनी लक्ष बनवल्याचे समोर येत आहे. पोस्टच्या 11 खातेदारांचे 6,26,000 परस्पर लंपास. वालूद तालुका जावळी येथील पोस्ट ऑफिस मधील प्रकार. वालूद तालुका जावळी येथील पोस्टच्या 11 खातेदारांचे 6,26,000 रुपये परस्पर लंपास केल्याप्रकरणी संजय गणपत चव्हाण राहणार वालूद तालुका जावळी या डाकपालावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुकन्या व बचत खात्यावर पैसे न भरता 11 खातेदारांच्या पासबुकवर पैसे भरल्याची खोटी नोंद करून 6 लाख रुपये सव्वीसरांची फसवणूक त्याने केली आहे. मांडवे तालुका सातारा येथील सरपंचांवर अपात्रतेची कारवाई. मांडवे तालुका सातारा येथील सरपंच शनिका बळराम गुरव यांनी कामकाजात अनियमितता व सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने त्यांना अपात्र ठरवण्याचा आदेश पुणे विभागीय आयुक्तांनी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दिला आहे. त्यांच्या विरोधात गावातील बबन महादेव पवार अन्य तिघांनी ऑगस्ट 2024 मध्ये तक्रार दिली होती. फटाके मुक्त दिवाळी साजरी करा. साताऱ्यातील गुरुकुल स्कूलचे आवाहन. दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. फटाक्याच्या धुरामुळे वायू प्रदूषण तर धमाकेदार आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. पर्यावरणाबरोबरच मानवी आरोग्याचे नुकसान होत असल्याने फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन गुरुकुल स्कूलच्या वतीने राजेंद्र चोग यांनी विद्यार्थी व पालकांना केले आहे. दिव्यनगरी सातारा परिसरात सुमारे 75,000ची घरफोडी. दिव्यनगरी परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे 75,000च्या रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. दिनांक 9 ते 10 ऑक्टोबर दरम्यान अनंत उर्फ गोपाल वसंत काळे राहणार उंदवण कॉलनी दिव्यनगरी सातारा यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 72,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरून नेली आहे. विषारी औषध प्राशन केल्याने बसप्पाचीवाडी तालुका सातारा येथील एकाचा मृत्यू. विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दिनांक 8 ऑक्टोबर रोजी विक्रम शंकर जाधव राहणार बसप्पाचीवाडी तालुका सातारा यांनी दारूच्या नशेत राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शेंद्रे तालुका सातारा येथील घरफोडीचा गुन्हा सराईत गुन्हेगारांकडून उघडकीस. शेंद्रे तालुका जिल्हा सातारा येथील एका अॅल्युमिनियम फाउंड्री कंपनीत झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 2 दिवसात उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी 1,087 रुपयांचा मुद्देमाल, अॅल्युमिनियमच्या 69 बिटा, सुमारे 500 किलो वजन आणि गुन्ह्यात वापरलेली मारुती 800 कार असा एकूण माल हस्तगत केला आहे. या प्रकरणी विजय शंकर पवार राहणार रामाचा कोट मंगळवारपेठ सातारा, अशोक मोहन मोरे राहणार कोर्टी तालुका कराड जिल्हा सातारा या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर गणेश उर्फ गोट्या लहू बोंडे मूळ राहणार पाली तालुका कराड, सध्या राहणार काशी जिल्हा सातारा हा फरार आहे. तळमावणे तालुका पाटण घरात घुसून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चोप. वयोवृद्ध व्यक्तींसह महिलांना संमोहित करून चोरीचा प्रयत्न. तळमावणे तालुका पाटण परिसरात घरात घुसून वयोवृद्ध व्यक्तींसह महिलांना संमोहित करून पैसे व दागिने लुटण्याचा दोघा संशयितांकडून प्रयत्न केला जात असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या दोन्ही संशयितांना कपडे फाटेपर्यंत स्थानिकांनी चोप दिला आहे. मात्र मंगळवार रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद देवळवाडी पोलीस ठाण्यात झाली नसल्याने अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. देवळवाडी परिसरातील तळमावळे विभागात 2 व्यक्ती घरोघरी जाऊन महिला तसेच वयोवृद्धांची भेट घेत होते. दोन्ही व्यक्ती लोकांना विशिष्ट महिलांना संमोहित करून घरातून दागिने व पैसे आणा असं सांगत होते आणि एका व्यक्तीकडून 4,000 रुपये घेताना रंगेत सापडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी दोन्ही संशयितांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहन चालकाने विद्यार्थ्याला उडवले. उमरेजमध्ये कॉलेज रोडवरील घटना. उमरेज तालुका कराड येथील कॉलेज रोड 10वीच्या विद्यार्थ्याला मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालवणाऱ्या परप्रांतीय दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. या अपघातात विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्याला तातडीने कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेदांत निकम राहणार साबळवाडी तालुका कराड असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. फोनवर ओळख झालेल्या आणि मांडलेल्या मुलाकडून फलटण येथील महिलेला 4 लाखांचा गंडा. 55 वर्षीय महिलेच्या एका तरुणाबरोबर फोनवर ओळख झाल्यानंतर आपण परदेशात असल्याचे सांगून मला आई नाही तुम्हीच माझ्या आहेत असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. आईला भेटायला परदेशातून भारतात येत असताना कस्टम अधिकाऱ्यांनी गिफ्ट उघडले. त्याचे पैसे भरावे लागणार असे सांगून त्याने महिलेकडून 4 लाख रुपये उकळले आणि नंतर फोन बंद केला आहे. नमस्कार, मी योगेश तपासी. माझं चप्पल दुकान सातारा सिटीमध्ये आहे. आजकाल सगळीकडे ऑनलाईनचा जमाना आलेला आहे. तरी सर्वांना मी विनंती करतो, सातारच्या लोकांना, सर्वांनी आपल्या स्थानिक दुकानात खरेदी करावं. कारण स्थानिक दुकानात गेल्याने आपला वेळोवेळी सर्व शंकेचं निरसन होतं
आणि आपल्याला त्यात भरपूर सुविधा मिळतात. तरी स्थानिकांना प्राधान्य द्या व सातारा शहरातील सर्व दुकानदारांना प्रथम प्राधान्य द्या आणि नंतर नाही मिळालं तर ऑनलाईन प्राधान्य द्या, याची मी सर्वांना विनंती करतो. ही दिवाळी सातारा स्थानिक व्यापाऱ्यांची व सर्व नागरिकांची आनंदाची व्हावी ही सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.